चर्मकार बांधवांनी काल सरकारला महत्त्वाचा इशारा दिलेला आहे आणि त्यांनी 4 महत्त्वाच्या मागण्या सरकारच्या समोर ठेवलेल्या आहेत. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये चर्मकार बांधव नेमकं कोणाच्या बाजूने आहेत असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. काल या प्रश्नाला उत्तर मिळालेलं आहे. आळंदीमध्ये चर्मकार बांधवांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये त्यांनी 4 महत्त्वाचे निर्णय घेतले. चर्मकार बांधव हा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या बाजूने आहे का विरोधात आहे याचं उत्तर स्पष्टपणानं काल मिळालेलं आहे. इतके दिवस याच्यावरती फक्त चर्चा होत होती पण त्याचं उत्तर मात्र सापडत नव्हतं. काल झालेल्या बैठकीमध्ये चर्मकार बांधवांनी जे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि जी ठोस भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेवरून असं दिसतंय की चर्मकार बांधवांची ही एक ऐतिहासिक बैठक होती आणि आळंदी येथील या बैठकीमध्ये जे महत्त्वाचे निर्णय घेतलेले होते किंवा ज्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता ते लोक कोण होते हे देखील तितकंच बघणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत अनेक बैठका झाल्या, अनेकांनी भूमिका मांडली, पण ज्या नेतृत्वाने ही भूमिका मांडणं गरजेचं होतं ते नेतृत्व समोर येत होतं का असे अनेक प्रश्न विचारले जात होते. त्या अनुषंगाने ही बैठक ऐतिहासिक ठरलेली आहे आणि या बैठकीमध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा जो लढा आहे हा लढा चर्मकार बांधव रस्त्यावर उतरून हाणून पाडणार आहे अशा प्रकारची ठोस भूमिका चर्मकार बांधवांनी घेतलेली आहे. आता चर्मकार बांधव देखील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरेल अशी ठोस भूमिका याच्यामध्ये घेण्यात आली आणि यासाठी चर्मकार संघटना आणि त्या चर्मकार बांधवांचे सगळे नेते खांद्याला खांदा लावून लढण्याचा निर्धार यांनी या परिषदेमध्ये किंवा या बैठकीमध्ये व्यक्त केलेला आहे. त्याच्यामुळे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला आता एक वेगळी चर्चा देखील इथून पुढे पाहायला मिळणार आहे. या चर्चेमध्ये जे नेते सहभागी झालेले होते याच्यामध्ये कोण कोण होतं हे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये प्रामुख्याने बबनराव घोलप माजी मंत्री यांनी चर्मकार समाजावर कोणत्याही प्रकारची अन्याय होऊ देणार नाही किंवा अन्याय खपवून घेणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण हाणून पाडू असं देखील त्यांनी म्हटलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माजी आमदार बाबूराव माने हे देखील याच्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी देखील संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार हे टिकवण्यासाठी चर्मकार बांधव रस्त्यावरती उतरेल, रस्त्यावरची लढाई लढेल आणि मुंबई येथे एक मोठा मोर्चा देखील काढला जाईल अशा प्रकारची भूमिका यांनी घेतलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांनी ज्या काही 4 महत्त्वाच्या मागण्या याच्यामध्ये प्रामुख्याने केलेल्या आहेत याच्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणामधला त्यांनी तीव्र पद्धतीने विरोध केलेला आहे आणि विरोध करून त्यांनी या गोष्टीचा निषेध देखील व्यक्त केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनुसूचित जातीच्या आरक्षणात अंतर्गत तुकडे करून समाजाची वज्रमूठ कमकुवत करण्याचे कारस्थान कधीही सहन केले जाणार नाही अशा प्रकारची ठोस भूमिका त्यांनी घेतली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बार्टीच्या अहवालामध्ये ज्या चर्मकार बांधवांची लोकसंख्या कमी दाखवण्यात आलेली होती म्हणजे केवळ 10% आसपास लोकसंख्या आहे चर्मकार बांधवांची असं दाखवण्यात आलेलं होतं, त्यावर देखील त्यांनी कडक इशारा दिला आणि त्यांनी सांगितलं की जनगणनेतील त्रुटी कायदेशीर याच्या त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटी ज्यांनी दाखवलेल्या आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी आणि म्हणून त्यांनी अशी मागणी केली की चर्मकार समाजाची लोकसंख्या षडयंत्राद्वारे 60% कमी दाखवणाऱ्या दोषी यंत्रणा आणि त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी या बैठकीमध्ये केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ज्याला आपण म्हणतो आंबेडकरी चळवळींना जाहीर पाठिंबा त्यांनी दर्शवलेला आहे आणि संविधान आणि आरक्षण रक्षणासाठी महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या सर्व आंबेडकरी चळवळींना चर्मकार समाजाचा अधिकृत आणि पूर्ण पाठिंबा असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट इथे नोंद करण्यासारखी आहे की आंबेडकरी चळवळीला पहिल्यांदा चर्मकार बांधवाने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना रस्त्यावरची लढाई लढत असताना चर्मकार बांधव आंदोलन देखील करण्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्यांनी मुंबईमध्ये भव्य विराट आंदोलनाची हाक त्यांनी दिलेली आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी आणि शासनाला जागे करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील चर्मकार बांधव मुंबईमध्ये भव्य अशा प्रकारचं आंदोलन करणार आहे अशी भूमिका देखील त्यांनी या बैठकीमध्ये मांडलेली आहे. या 4 महत्त्वाच्या गोष्टी चर्मकार समाजाने आळंदीमधल्या बैठकीमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आरक्षणाचं उपवर्गीकरणाला त्यांनी विरोध केला. दुसरी म्हणजे आंबेडकरी चळवळींना त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. तिसरी म्हणजे जनगणनेमध्ये त्रुटी दाखवणाऱ्या अधिकाऱ्यावरती कठोर अशा प्रकारची कार्यवाही करण्यात यावी आणि चौथी गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये भव्य अशा प्रकारचा विराट मोर्चा काढण्याचा देखील त्यांनी ठराव पास केला. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चर्मकार बांधवांची जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या
60% दडवण्याचा प्रयत्न केलेला होता। ही जी चुकीची जनगणना किंवा चुकीची आकडेवारी दाखवण्यात आलेली आहे, या तांत्रिक चुकांचा भाग नसून आरक्षण हिसकावून घेण्याचा मोठा कट आहे। चुकीची आकडेवारी नोंदवण्याच्या दोषी अधिकाऱ्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी चर्मकार बांधवांनी केलेली आहे। मी तुम्हाला म्हणालो होतो की जे बार्टीने अहवाल तयार केलेला आहे, त्या बार्टीच्या अहवालामध्ये अनेक दोष आहेत, त्यातला एक दोष महत्त्वाचा असा आहे जो चर्मकार बांधवांनी दाखवून दिलेला आहे, आणि हा कशासाठी आहे तर आरक्षण हिसकावून घेण्यासाठी आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याच्यामुळे ज्यांनी चुकीची आकडेवारी दिलेली आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा प्रकारची मागणी चर्मकार बांधवांनी याच्यामध्ये केलेली आहे। आणि हे एक प्रचंड मोठं षडयंत्र आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। आणि या सगळ्या गोष्टीला धरून चर्मकार बांधवांनी मुंबईमध्ये आंदोलन करण्याचं निश्चित केलेलं आहे। आणि ही जी लढाई आहे ही आरपारची लढाई आहे असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी असं म्हटले की आपल्या स्वाभिमानासाठी आणि न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो चर्मकार बांधव हे मुंबईमध्ये या आंदोलनासाठी येतील असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या भव्य विराट आंदोलनातून शासनाला आरक्षण उपविकरणाचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले जाईल असा इशारा राहुल डंबाळे आणि डॉक्टर बाबा कांबळे यांनी दिलेला आहे। या दोघांनी या परिषदेमध्ये किंवा या बैठकीमध्ये महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे। माजी मंत्री असतील, माजी आमदार असतील किंवा हे जे राहुल डंबाळे आहेत किंवा डॉक्टर बाबा कांबळे आहेत, या सगळ्यांनी अशा प्रकारची ठोस भूमिका याच्यामध्ये मांडलेली आहे। आणि इथून पुढचं जे आंदोलन आहे हे आंदोलन एकतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे या चळवळीला पाठिंबा देऊनही केलं जाणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आंदोलन रस्त्यावरची लढाई लढण्याचा देखील निर्धार त्यांनी केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये सरकारच्या विरोधामध्ये ही आंदोलन करण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे। पण या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय असा घेण्यात आलेला आहे की आपण कोणाच्याही विरोधामध्ये नाही आहे, म्हणजे मातंग समाजाने मागण्या केलेल्या आहेत त्याच्या विरोधामध्ये चर्मकार बांधव जाणार नाही। पण सरकारची जी भूमिका आहे ही सरकारची भूमिका चुकते आहे आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांचं ऐक्य हे टिकून राहिलं पाहिजे, अनुसूचित जातीचं ऐक्य हे टिकून राहिलं पाहिजे। या दृष्टिकोनातून त्यांनी सरकारला मात्र असा इशारा दिलेला आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण हे मागे घेण्यात यावं। आणि चर्मकार बांधवांनी असा निर्धार केलेला आहे की ही जी लढाई आहे ही लढाई आपण आपापसामध्ये लढायची नाही आहे, म्हणजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्याच्या विरोधातही लढायची नाही आणि इतर कोणाच्या आपल्या जी काही अनुसूचित जातीमधले 58-59 जाती आहेत त्यांच्या विरोधामध्ये देखील लढायची नाही। ही लढाई सरकारच्या विरोधामधली असेल, कारण सरकारनेच हे रान पेटवलेलं आहे, सरकारनेच समित्या बसवल्या, सरकारनेच अहवाल तयार केले आणि सरकारच याच्यामध्ये निर्णय घेण्याच्या घाईच्या प्रक्रियेमध्ये आहे। त्याच्यामुळं ही जी असंवैधानिक प्रक्रिया आहे ही असंवैधानिक प्रक्रिया हाणून पाडण्यासाठी चर्मकार बांधवांनी सरकारच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा निर्धार केलेला आहे।